नमस्कार भावांनो, पुन्हा एक वर्षानंतर पुन्हा तोच सर्व तेच सर्व दहीहंडीचे दिवस. आता पूर्ण अरेंजमेंट चालू आहे, तुम्ही बघत असाल मागे सर्व. पुन्हा एक वर्षानंतर मी पुन्हा या ब्लॉगला सुरुवात करतो आहे आज, कारण की आपण दहीहंडीचेच ब्लॉग टाकतो फक्त. तर मग आता हंडी बांधतो आम्ही, आणि आज आमचे असे खूप काही कार्यक्रम आहे, सन्मान समारोह वगैरे. अजून म्हणजे जे म्हणजे आमच्या पथकाला मदत करतात त्यांचे आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवतो. तो आज आम्ही करणार आहे आमच्या काजूपाडा शिवसाई मंदिर पटांगणामध्ये. तर मग असे खूप काय अजून टी-शर्ट अनावरण कार्यक्रम आहे, अजून जन्माष्टमी आहे रात्री 12 नंतर. असे खूप काही कार्यक्रम आहे. तर तुम्ही आमच्यासोबत असेच बघून राहा, खूप एन्जॉयमेंट करून तुम्हाला बघत राहा शेवटपर्यंत. नमस्कार भावांनो, तर सालाबादप्रमाणे यंदाही काजूपाडा गोविंदा पथक सज्ज. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुन्हा मी माझ्या ब्लॉग्सला सुरुवात करतो आहे. तुम्हाला तर माहिती आहे, फक्त दहीहंडीसाठी मी पर्सनली फक्त दहीहंडीलाच ब्लॉग बनवतो, ते पण काजूपाडा गोविंदा पथकाचे. तर यावर्षी आज तारीख आहे 26/8/2024. तर आज आमच्या इथे मंदिराच्या बाजूला काजूपाडा गोविंदा पथकाचं एक टी-शर्ट अनावरणचा कार्यक्रम असतो. अजून सत्यनारायणची पूजा असते, आमच्या जागेवाला आम्ही मान देतो ते. अजून असे खूप काही आभार प्रदर्शन, ज्यांनी आमच्या गोविंदा पथकाला सहकार्य केलं आहे, मदत केलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तर मग त्याच्यासाठी सन्मानचिन्ह वगैरे असतो, तर त्यांचं बोलवून त्यांचा सत्कार वगैरे करतो. तर असे सर्व कार्यक्रम आहेत. तर मग आज आणि 12 नंतर जन्माष्टमी चालू होईल. तर मग बाकी सर्व काय होतं ते तुम्हाला दाखवीन दरवर्षीप्रमाणे. तुम्ही पहा, सोबत राहा शेवटपर्यंत. आपण खूप एन्जॉय करू. भेटूया आता आपण शिवसाई मंदिराच्या पटांगणात भेटूया. अरेंजमेंट्स आम्ही सकाळपासून पूर्ण पुरं आणि सर्वांनी अरेंजमेंट्स केले आहेत सर्व पूर्ण. तर आता मी काय अरेंजमेंट केले, कसं केलं आहे सर्व दाखवतो तुम्हाला. त्याच्या आधी छोट्या छोट्या क्लिप तर बघितलं असताना, पण आता पूर्ण जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. भेटूया पुढे. गुणवंदं गुणपते हवामहि करुणाकविते तन्नो दन्ति प्रचोदयात्. मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयाम्यः. सम्पदेनागमहिमागचन्द्रपूर्वे साध्यावन्देहाः. ॐ राजाधिराजाय प्रसिद्धाय. काजूपाडा गोविंदा पथकाच्या जोरदार टाळ्या.
यंदा आपला दुसरा वर्ष आहे आणि आपलं जे कोलॅब झालं आता कोलॅबच म्हणतो ना आपण कोलॅबोरेशन हे असं चाललं पाहिजे नक्की. आपला सराव शिबिर झाला त्याच्यात पण काजूपाडा गोविंदा पथकाच्या खूप सहकार्य होता आणि यंदा पुढचे वर्ष पण आपल्याला असं सराव शिबिर पण करायचं आहे आणि आपला कोलॅबोरेशन पण झालं पाहिजे. ॲडव्होकेट अवनीश केदार आलेले आहे. काजूपाडा गोविंदा पथकातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या भावना जैन या देखील इथे उपस्थित झाल्या आहेत. काजूपाडा गोविंदा पथकातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. देखिए इसमें ऊपर जाने के लिए एक दूसरे के कंधे का यूज करते हैं, हम लोग सहयोग लेते हैं. तो अगर आपको एक समाज को एक देश को आगे लेके जाना है, एक दूसरे का सहयोग लेना है और अगर ये हमारे माइंड सेट में आ गया तो हमको कोई आगे जाने से रोक नहीं सकता. उत्साह के साथ में कल दशहरा उत्सव को जो मनाने वाले हैं उसके लिए भी आपको पहले से हार्दिक शुभकामनाएं. आत्तादायीपणा होता कामा नये. आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठं जीवन जगायचं असतं आणि जीवनात अनेक पारितोषिकं पटवायची असतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आपण नाही जरी पोहोचू शकलो नमस्कार भावना, तुम्ही बघितलं असणार आत्तापर्यंत कसे आम्ही म्हणजे आमचे जे आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांना बोलवलेलं आणि त्यांचं सत्कार केला. असं म्हणजे आम्ही असं कार्यक्रम ठेवतो. टी शर्ट अनावरण वगैरे सगळं तुम्ही बघितलंच असणार. आता मंदिराची आरती झाली आहे. आम्ही मंदिराला एक हंडी बांधतो काजूपाडा गोविंदा पथकामध्ये. ती हंडी फोडू आता रात्री कृष्ण जन्माष्टमीला. थोड्याच वेळात आता आम्ही हंडी फोडणार आहे. मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि आम्ही हंडी कशा प्रकारे फोडतो ते तुम्हाला लवकरच दाखवतो. बाकी आत्तापर्यंतचा कार्यक्रम कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूप अजून पूजाचा पण पूर्ण दिवस आहे. पूर्ण मी तो माझ्यासोबत बनून राहा असेच. बघा आम्ही काय काय एन्जॉय करतो, कसं फिरतो, कसं काय करतो. बाकी आजचा इव्हेंट कसा वाटला ते नक्की तुम्ही मेसेज करून कमेंट करून सांगा. स्टे ट्यून आमच्यासोबत असेच राहा. पुढे बघत राहा ब्लॉग आमचा. अजून खूप भारी भारी गोष्टी होणार आहेत. नक्की आम्ही तुम्हाला एन्जॉय करू. आता मी जातो आमच्या मंदिराच्या हंडी आम्ही जी बांधलेली फोडू आणि बाकी पुढे दाखवतो तुम्हाला.
भावांनो आता काजूपाडा गोविंदा पथक पहिले मंदिराला मान देऊन मंदिराची हंडी फोडणार आहे. बघा हंडी सगळ्यात पहिली सलामी ही असते, तुम्हाला थर दाखवतो. भावांनो मंदिराला आता सलामी दिली आपण साखर लावून. लवकरच हंडी फोडू, ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. असेच आमच्यासोबत बघत राहा ब्लॉग. हाय ब्रो, हाव आर यू? दहंडी आणि भावा तू कुठे? हा अरे बोल बजरंग बली की जय. दाखव ना, दाखव. दहंडी आणि तू कुठे? संपली? हा रे, दहंडीची आवड संपली तुमची? हा, दहंडीच्या दिवशी कामाला जाणार आहे तुम्ही? बघितले काय? तर भावांनो आता मंदिराची हंडी फुटली. हंडी फोडताना मी क्लिप नाही काढली, कारण की आम्ही काजूपाडा म्हणजे काजूपाड्याची जी लहान लहान पोरं होती त्यांचे म्हणजे 4 थर लावून आम्ही हंडी फोडली. तर ती क्लिप ॲड करेलच मी दुसरं कोणाकडे असेल तर ती घेऊन. पण आता हंडी वगैरे फुटली आहे मंदिराची, सर्व पोरं आता इकडे जमा झाले आहेत त्यांच्या इव्हिनिंगच्या ठिकाणी. तर मग आता ह्याच्यानंतर टी शर्ट वाटपचा कार्यक्रम होईल. म्हणजे टी शर्ट जे थरांमध्ये त्यांना टी शर्ट वगैरे देऊ आणि मग सर्व आपापल्या घरी. मग उद्या सकाळी भेटतो तुम्हाला, बघू. तुम्हाला मी टी शर्ट वाटपच्या क्लिप दाखवतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि सपोर्ट करा. काजूपाडा गोविंदा पथकाचा विजय असो.